श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता 9वी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा उत्तरासह कृती पत्रिका क्रमांक 2 वेळ 3 तास गुण 80। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय मराठी विद्यार्थी मित्रांनो, दिलेला पेपर काळजीपूर्वक पहा। विभाग 1 पद्य प्रश्न क्रमांक 1 अ उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 1 आकृतिबंध पूर्ण करा। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला चौकटी दिलेल्या आहेत, त्या उताराच्या आधारे पूर्ण करणे अपेक्षित आहे। गोऱ्यांची स्वभाव वैशिष्ट्ये 1 थँक्यूचा जप करणे, प्लीजचा जप करणे, शिष्टाचाराला चोख असतात आणि व्यवहारात धसमुसळेपणा नसणे। प्रश्न क्रमांक 2 रोजच्या व्यवहारात आभाराचे अति झालेले प्रकार 1 क्षुल्लक कारणासाठी थँक्यू बोलणे, 2 नुसतं बोलायला लागलेल्या मुलालाही थँक्यू बोलायला शिकवणे। प्रश्न क्रमांक 3 1 पुढील शब्दांना उतार्यात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा। 1 नैसर्गिक विरुद्धार्थी शब्द आहे कृत्रिम, 2 असंस्कृत विरुद्धार्थी शब्द आहे सुसंस्कृत। प्रश्न क्रमांक 2 पुढील शब्दांचे सामान्य रूप लिहा। 1 भाषेच्या उत्तर आहे भाषे, 2 गोष्टींची उत्तर आहे गोष्टी। प्रश्न क्रमांक 4 स्वमत आभार मानणे या शिष्टाचाराविषयी तुमचे मत लिहा। विद्यार्थी मित्रांनो, आपण आभार का मानतो आणि आभार का मानले पाहिजेत याविषयी आपले मत लिहिणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक आ उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 1 कोणते लिहा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे उतारा दिलेला आहे, तो काळजीपूर्वक पहा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। 1 ट्रेनिंग संपून सेकंड लेफ्टनंट झाला प्रीतम, 2 प्रीतमच्या छातीवर बिल्ला लावला जातो तेव्हा जोराने टाळ्या वाजवतात, उत्तर आहे बाई। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करा। त्याचबरोबर व्याकरणावर आधारित कृती पूर्ण करा आणि स्वमत लिहिण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर प्रश्न क्रमांक ई उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आपल्याला उत्तरं थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 2 आकृती पूर्ण करा। पासिंग आउट परेडच्या मैदानावरील हृदय प्रसंग 1 माझ्या हातातल्या त्या बांगड्या त्याने बघितल्या आणि माझे हात हातात घेत त्यावर त्याने डोके टेकवले। 2 जेव्हा छातीवर बिल्ला लावला गेला तेव्हा मी जोराने टाळ्या वाजवल्या। प्रश्न क्रमांक 3 व्याकरण 1 पुढील वाक्यातील विचारलेले अव्यय शोधा आणि त्याचा वाक्यात उपयोग करा। 1 स्टेशनवर फुले घेऊन प्रीतम उभा होता। यामधील शब्द योग्य अव्यय आहे वर आणि योग्य वाक्य आहे झाडावर पक्षी आहे। प्रश्न क्रमांक 2 प्रश्नार्थक वाक्य करा। त्यावर पडलेले पाणी मला कळले। योग्य वाक्य आहे त्यावर पडलेले पाणी कोणाला कळले। प्रश्न क्रमांक 4 प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नात्याबद्दल तुमचे मत लिहा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे उत्तर थेट दिलेले आहे, ते काळजीपूर्वक वाचा। विद्यार्थी मित्रांनो, प्रीतम आणि बाई यांच्यातील अतिशय सुंदर असा भावनिक प्रसंग आहे, तो या प्रश्नासाठी तुम्ही लिहू शकता। प्रश्न क्रमांक ई उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। प्रश्न क्रमांक 1 आकृती पूर्ण करा। श्रावणाचे डोळ्यांना दिसणारे रूप या वाक्यातून व्यक्त होते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेला जो उतारा आहे तो काळजीपूर्वक वाचा आणि त्या आधारे या चौकटी पूर्ण करा। 1 वेगवेगळ्या सण उत्सवांनी श्रावण यांच्या थकलेल्या मनाला उभारी आणतो। 2 साऱ्या सृष्टीला या महिन्यात येणारा बहर नवे चैतन्य पसरवतो। 3 पाना फुलांतून डोकावणारे पिवळ्या उन्हाचे कवडसे प्रकाशमान होतात आणि 4 सारे शिवार हिरवेगार झालेले असते। प्रश्न क्रमांक 2 श्रावण आनंददायी आहे हे सांगणारी 4 वाक्ये लिहा। उत्तर 1 सारे शिवार हिरवेगार झालेले असते। त्याचबरोबर पाना फुलांतून डोकावणारे पिवळ्या उन्हाचे कवडसे प्रकाशमान होतात। त्याचबरोबर श्रावण कधी पिकात पाऊस होऊन नाचतो तर कधी तो इंद्रधनुष्य होऊन आभाळाचा मांडव सजवतो
अशा प्रकारच्या वाक्यातून आपल्याला दिसून येते की श्रावण आनंददायी आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित कृती करा. प्रश्न क्रमांक 3 व्याकरण. पुढील वाक्यातील उपमेय, उपमान व अलंकाराचे नाव लिहा. 1. श्रावण म्हणजे जणू सावलीचे ठिकाण. यामध्ये उपमेय श्रावण, उपमान सावली आणि अलंकाराचा प्रकार आहे रूपक अलंकार. प्रश्न क्रमांक 4 स्वमत. पुढील वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा. 1. श्रावण कधी पिकात पाऊस होऊन नाचतो. विद्यार्थी मित्रांनो, श्रावणात ऊन आणि पाऊस असा खेळ सुरू असतो. श्रावण कधी पिकात पाऊस होऊन नाचतो म्हणजेच पाऊस सुरू असतो, त्याचवेळी वारा सुटलेला असतो आणि पिकं डौलाने डोलत असतात. तसेच इंद्रधनुष्य होऊन आभाळाचा मांडव सजवतो. अशा प्रकारे ऊन आणि पावसाचा खेळ सुरू असतो, पिकं डोलत असतात आणि म्हणून असं म्हटलंय की श्रावण कधी पिकात पाऊस होऊन नाचतो. विभाग 2 पद्य. प्रश्न क्रमांक 2 पुढील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेली कविता काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 1 खालील कोष्टक पूर्ण करा. 1. मानवाने करावयाच्या गोष्टी. 1. नित्य नियमाने वाचन करणे. 2. दुसऱ्यासाठी करुणा असणे. मानवाने टाळावयाच्या गोष्टी. 1. उगाचच वाद करू नये. 2. कोणाच्याही धमकावल्याने पळून जाऊ नये. प्रश्न क्रमांक 2 आकृती पूर्ण करा. जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित करावयाच्या कृती. वाचन, लेखन, स्वच्छता, पावित्र्यता आणि व्यायाम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे कविता दिलेली आहे. व्याकरण यावर आधारित काही प्रश्न आहेत. शिवाय काव्य सौंदर्य लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक आ खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला विभाग 3 स्थूल वाचनसुद्धा दिलेलं आहे, ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 3 व्याकरण. 1. गटात न बसणारा शब्द लिहा. 1. काटा, वाटा, फाटा, पाटा आणि गोटा. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे वाटा. प्रश्न क्रमांक 2 शक्ती, भक्ती, सामर्थ्य, बळ आणि जोर. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे भक्ती. प्रश्न क्रमांक 2 अचूक शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 1 मध्ये अचूक शब्द हा असाच लिहा. उदात्त हा शब्द असा लिहा. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये पावित्र्य हा शब्द असा लिहा. प्रश्न क्रमांक 4 काव्य सौंदर्य. प्रश्न क्रमांक 1 पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर काव्य सौंदर्य आपण लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक आ खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही एका कवितेसंबंधी आपल्याला दिलेली कृती पूर्ण करणे आवश्यक आहे. इथे 2 कविता दिलेल्या आहेत. एक वनवासी आणि दुसरी कविता दिलेली आहे महाराष्ट्रवरुणी टाक ओवाळूने काया. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक वनवासी या कवितेसंबंधी दिलेली कृती आपण पूर्ण करूया. प्रश्न क्रमांक 1 प्रस्तुत कवितेचे कवी. उत्तर आहे तुकाराम धांडे. प्रश्न क्रमांक 2 कवितेचा रचना प्रकार. उत्तर आहे ग्रामीण वनवासी बोलीतील अष्टाक्षरी छंदात या कवितेची रचना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 कवितेचा विषय. आदिवासी त्यांचे डोंगरदऱ्यातील जीवन, निसर्ग, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यांमधील अतूट नाते यांचं वर्णन प्रस्तुत कवितेतून कवीने केलेले आहे. प्रश्न क्रमांक 4 कवितेतून व्यक्त होणारा भाव. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता निसर्ग सौंदर्यावर आधारित आहे. निसर्गातील मुक्त जीवनाचा परिचय या कवितेतून करून दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 कवितेतील आवडलेली ओळ. उत्तर आहे आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गावं वहाळा पल्ल्याड, आम्ही उंबर माळीचे. या कवितेतील ओळी खूप सुंदर आहेत. प्रश्न क्रमांक 6 कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणं. ही कविता खूपच सुंदर आहे. आदिवासी त्यांचे डोंगर दऱ्यातील जीवन,
निसर्ग, निसर्गाविषयीचं प्रेम, यातील अतूट नातं इत्यादीचं वर्णन या कवितेतून केलेलं आहे. शिवाय आदिवासींचं जीवन कसं असतं याबाबतची आपल्याला माहिती मिळते आणि म्हणून ही कविता खूपच सुंदर आहे. प्रश्न क्रमांक ई. खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. प्रश्न क्रमांक 1. याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. प्रस्तुत निरोप या कवितेत रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयीच्या आईच्या अंतःकरणातील विविध भावनांचं चित्रण या कवितेतून केलेले आहे. तुला तुझ्या पराक्रमी हातांनी भारतीय स्वातंत्र्याचं रक्षण करायचे आहे. तुझ्या बळकट खांद्यावर भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे. तुझ्या पराक्रमाने तू उद्याच्या जगाचा शांतिदूत ठरणार आहेस. अशा प्रकारच्या भावना या कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत. विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 1. आकृतिबंध पूर्ण करा. 1. मराठी विश्वकोशाच्या गरजेचे मुद्दे. 1. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा होत गेलेला अधिकाधिक स्वीकार. 2. मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथांची गरज. त्याचबरोबर 3. शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता. आणि 4. मराठी भाषेतील सर्व विषय संग्रह विश्वकोशाची गरज अधोरेखित झालेली आहे. त्याचबरोबर अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी, सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळण्यासाठी आणि आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी मराठी विश्वकोशाची गरज पुढे आलेली आहे. प्रश्न क्रमांक 2. केशभूषेचे उद्देश सांगून कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो ते स्पष्ट करा. केशभूषेत अंतर्भूत असणाऱ्या गोष्टी: केस कापणे, धुणे, नीट करणे, विंचरणे, कुरळे करणे, सरळ करणे. उद्देश: केशभूषेचा मुख्य उद्देश आकर्षकता किंवा सौंदर्य वाढवणे. केशभूषेचा सामाजिक उद्देश सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक केशभूषा. केस इतरांना दिसू न देण्याच्या पुरातन स्त्रीच्या प्रयत्नांतून केशबंधाची कल्पना पुढे आली. प्रश्न क्रमांक 3. बिग 5चे थोडक्यात वर्णन करा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेले उत्तर काळजीपूर्वक पहा. विभाग 4 भाषा अभ्यास. प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती तसेच 4 भाषिक घटकांवर आधारित कृती याबाबत आपल्याला पुढे प्रश्न उत्तरं दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. विभाग 4 भाषा अभ्यास. प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती. 1. पुढील ओळीतील अलंकार ओळखा व स्पष्टीकरण लिहा. रतीहून सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला. हा व्यतिरेक अलंकार आहे. यात मदन मंजिरी हे उपमेय आहे तर रती हे उपमान आहे. उपमेय हे उपमानाहून श्रेष्ठ असते. 2. पुढील ओळीतील रस ओळखा. 1. हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन. अद्भुत रस. प्रश्न क्रमांक 2. घे आण स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची, वीररस. प्रश्न क्रमांक 3. खालील काव्यपंक्तींचा लघु गुरुक्रम लिहून वृत्त ओळखा. प्रश्न क्रमांक 1. पखरण बघ घाली भूवरी पारिजात. हे अक्षर गणवृत्त आणि मालिनी हे वृत्त आहे. इथे आपल्याला लघु गुरुक्रम लावून दिलेला आहे, तो काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 4. खालील म्हणी पूर्ण करा. 1. उथळ पाण्याला खळखळाट फार. 2. नाचता येईना अंगण वाकडे. प्रश्न क्रमांक 5. कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात उपयोग करा. अवहेलना करणे, स्तिमित होणे, पदार्पण करणे. प्रश्न क्रमांक 1. दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून पाहुणे थक्क झाले. योग्य वाक्य. दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून पाहुणे स्तिमित झाले. प्रश्न क्रमांक 2. गुणवान माणसाचा अनादर करू नये. योग्य उत्तर आहे गुणवान माणसांची अवहेलना करू नये. प्रश्न क्रमांक आ. भाषिक घटकांवर आधारित कृती. 1. पुढील वाक्ये प्रमाण भाषेत लिहा. प्रश्न क्रमांक 1चे उत्तर थेट दिलेले आहे, ते पहा. कसली स्वप्ने पाहत उभे राहतात कोण जाणे. अख्खा दिवस आम्ही काय रांधतच बसायचे काय. प्रश्न क्रमांक 2चे उत्तर थेट दिले आहे. आबू
ही माझ्या रक्ताची माणसं, पण जमीन विकली, पैसे आले आणि ते बापाला विसरले. प्रश्न क्रमांक 2. पुढील शब्दांना प्रतिशब्द लिहा. 1. ध्वज, झेंडा. 2. धवल, पांढरे. 3. श्रम, कष्ट. 4. देश, राष्ट्र. प्रश्न क्रमांक 3. पुढील शब्द पस्सवर्णाने लिहा. 1. मंदिर, दिलेला शब्द आहे मंदिर. प्रश्न क्रमांक 2. चंपा, दिलेला शब्द आहे चंपा. प्रश्न क्रमांक 4. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या वाक्यात आपल्याला योग्य विरामचिन्ह घालून दिलेले आहेत, ती काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 2. पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. यामध्ये अवतरण चिन्ह दिलेले आहे, तसेच संयोग चिन्हसुद्धा दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. 1. चिल्ड्रन्स थिएटर, बाल रंगभूमी. 2. ॲनिव्हर्सरी, वर्धापन दिन. प्रश्न क्रमांक 6. पुढील शब्दात लपलेले प्रत्येकी 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. 1. सद्भावना, पहिला शब्द आहे भावना आणि दुसरा शब्द आहे सभा. प्रश्न क्रमांक 2. बलसंवर्धन, पहिला शब्द आहे बल आणि दुसरा शब्द आहे संवर्धन. विभाग 5. उपयोजित लेखन. प्रश्न क्रमांक 5 खालील कृती सोडवा. 1. पत्रलेखन. प्रजासत्ताक दिनी निघालेल्या एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीतील पुढील फलक पहा आणि सूचनेनुसार कोणत्याही एका विषयावर पत्रलेखन करा. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला पत्रलेखन करणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 2. पुढील उतार्याच्या आधारे 1/3 सारांश लिहा. आपल्याला दिलेल्या परिच्छेदाचा 1/3 सारांश लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 5 खालील कृती सोडवा. 1. खालील कथा पूर्ण करा. इथे एक कथा दिलेली आहे, ती पूर्ण करणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 2. तुमच्या शालेय परिसरात स्वच्छता अभियान उपक्रम राबवला गेला, त्याचा वृत्तांत 60 ते 80 शब्दात लिहा. इथे आपल्याला वृत्तांत लिहिणे अपेक्षित आहे. तसेच आपल्याला जाहिरात लेखन यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 5 लेखन कौशल्य. खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 1. प्रसंग लेखन. वाचन प्रेरणा दिन साजरा करताना तुम्हाला आलेला अनुभव लिहा. तसेच प्रश्न क्रमांक 2. आत्मवृत्त. या दिलेल्या चित्राच्या नुसार आपण आत्मवृत्त लिहिण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा सराव पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. द्वितीय सत्राचे सर्व पेपर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये त्याबाबतची लिंक आपल्याला दिलेली आहे, ती काळजीपूर्वक पहा आणि द्वितीय सत्राचे इयत्ता 9वीचे सर्व पेपर त्यातून तुम्ही पहा. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.